आणि यानंतरची बातमी आहे आज होणाऱ्या एका मोठ्या सुनावणी संदर्भातली। राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा 50% जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर आज सुनावणी होणार आहे। एकूण 26 याचिका आणि संबंधित हस्तक्षेपाचे अर्ज यावरती सुनावणी होईल। राज्यातील 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर चंद्रपूर या 2 महापालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे। त्यावर सुप्रीम कोर्टाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते। याआधी तेलंगणात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने कोर्टाने तिथे निवडणुकीला स्थगिती दिली होती। दरम्यान आजच्या सुनावणीत काय होईल याकडे सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले। दरम्यान या सगळ्या संदर्भात ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्या याचिकाकर्त्यांशी बातचीत केली आहे वेदांत नेब याने। ॲडव्होकेट तनुज जोशी आपल्या सोबत आहे। तनुज जी, मला नेमकं सांगा की आज जेव्हा सुनावणी होतीये, प्रत्येक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जेवढे टप्पे आहेत त्या सगळ्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते। आज नेमकं काय म्हणणं मांडलं जाणार? ह्याच्यामध्ये 2 क्लॅरिफिकेशन आम्हाला अपेक्षित आहेत। पहिलं, बांटिया कमिशनच्या आधीची रिझर्वेशनची पॉलिसी ओबीसी साठी स्पेसिफिकली ती नेमकी काय। दुसरं, जर बांटिया कमिशनचं रिपोर्ट जर सरकारच्या विरोधात लागलं तर मग तेव्हा त्याचं काय होणार? मग ह्या ज्या बॉडीज आहेत त्या इलेक्शन नंतर परत बरखास्त होणार का? सर, ह्याच्यावर आम्हाला एक्झॅक्ट क्लॅरिफिकेशन हवंय कोर्टाकडून। त्या 27%मुळेच 50%ची मर्यादा ओलांडली जाते, मग त्यावर काय उपाय? डॉक्टर कृष्णमूर्तीची जजमेंट आहे 2010ची, त्याच्यानंतर विकास गवळीची जजमेंट आहे 2021ची। माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये खूप स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की तुम्ही SC ST OBC 50%च्या वरती घेऊन जाऊ शकत नाही, हे रूल ऑफ थंब आहे। मग जर तुम्हाला रिझर्वेशन मध्ये त्यांना समावेश करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिफायबल डेटा पाहिजे, तर त्याच्यासाठी हे बांटिया कमिशन होतं। आता ह्या बांटिया कमिशनलाच त्यांनी स्टे केलेला आहे, तर एक्झॅक्ट परिस्थिती ती काय ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहे आजपर्यंत। 50%च्या वरती आरक्षण म्हणजे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे असे किती नगरपालिका, किती नगरपंचायती, जिल्हा परिषद? ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद 32 आहेत, त्याच्यापैकी 17 गेलेत आणि पंचायत समितीमध्ये 83। ठीक आहे, नगरपालिका 242 पैकी 40 ओलांडली गेली आहेत आणि त्याच्यानंतर नगरपंचायत जे 46 पैकी 17 आणि महापालिका 2। अडचण निर्माण होईल कारण पुन्हा एकदा ते सगळ्या आरक्षण मर्यादेमध्ये सगळं बसवावं लागणार? ते त्यांना करावं लागणार आहे, कारण की ही मुळातच घटनाबाह्य आहे। यांना त्याचा अधिकारच नाहीये। ह्या पूर्ण याचिकेचा एकच उद्देश हे आहे की जे गोष्टी कॉन्स्टिट्यूशनल आहेत त्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चालल्या पाहिजेत। या सगळ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आणि तिसऱ्या टप्प्यातल्या महापालिकेच्या निवडणुका सुद्धा पुढे जात आहेत, त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्देश देतं हे पाहावं लागेल। कॅमेरामन आतिश कांबळेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।